आम्हाला जायचं होतं कर्वेनगरला, एकतर एका फ्रेंडला भेटण्यासाठी आणि दुसरं काम होतं आम्हाला खायला जायचं होतं. म्हणजे कर्वेनगरचा डोसा. कर्वेनगरला एक डोसावाला आहे, हैदराबादी डोसा सेंटर म्हणून, जो खूप फेमस आहे. म्हणजे सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी जवळपास 3 वाजेपर्यंत ते कंटिन्यू चालू असतं आणि गर्दी तुम्हाला अशीच दिसणार नेहमी. कारण हा डोसा खरंच खूप टेस्टी आहे. म्हणजे हैदराबादची फील देतो, त्यामुळे आम्ही एवढं लांबून येतो इथे. आणि तुम्ही बघा इथे कंटिन्यू चालू असतो. ह्या दादांचा हात कंटिन्यू सुरूच असतो. म्हणजे एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, आणि कंटिन्यू एका टायमाला 7-8 डोसे बनवतात ते. आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात. मसाला डोसा, बटर डोसा, असं वेगळं वेगळं असतं आणि कंटिन्यू चालूच असतं. आणि त्यांचा हात म्हणजे मला तर वाटतं खूप दुखत असेल, पण धंदा खूप छान होतो त्यांचा. आणि हे झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं एका फ्रेंडकडे. तिच्याकडे गेल्यावर आम्ही तर ठरवलं होतं की आम्ही लगेच थोड्या वेळात बसून रिटर्न वगैरे येऊ. पण तिथे गेल्यावर तिने आम्हाला काही सोडलंच नाही. ती म्हणाली जेवण केल्याशिवाय तुम्ही काही जायचं नाही. आणि प्रिशा तिच्याजवळ मस्त राहत होती. आणि एक दिवस मी पण म्हणलं की चला, प्रिशा मागे पळण्याची जी मेहनत होती माझी नको आज, जाऊ दे तुझी सुट्टी आहे, तूच करून घे काहीतरी. आणि हो, डोसानंतर आहे ना, साबुदाणा खिचडी पण खूप फेमस आहे बरं का तिकडची. आणि ते कमिन्स कॉलेजच्या जवळच आहे सगळं. आणि हे इथे आलो आम्ही त्या फ्रेंडच्या घरी. तिच्या आजूबाजूला असं एन्व्हायरमेंट आहे शांत. आणि घरी गेल्यावर प्रिशाने कंटिन्यू सुरू केला तिचा डान्स. आम्ही तिचे यूट्यूबचे व्हिडिओ लावले होते तिथे. ती स्वतःला बघून खूप खुश होते. म्हणजे तिला असं वाटतं की मी आहे. आणि नंतर तिला झोपण्यासाठी मी जबरदस्ती करत होती की बाई आराम कर थोडासा. पण ती काही झोपत नव्हती आणि फक्त खेळतच होती ते. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आम्ही थोडाच वेळ बसून जाणार होतो, पण तिथे गेल्यावरती काही पॉसिबल झालंच नाही. आम्ही 2-3 तास कंटिन्यू तिथे बसलो, गप्पा मारल्या आणि इतकं छान वाटलं गप्पा मारून. कारण खूप दिवसानंतर आपण जेव्हा फ्रेंड्सला भेटतो ना, कॉलवर वगैरे आपलं काही बोलणं होत नाही आजकाल, तुम्हाला पण माहिती आहे. आणि समोरासमोर जेव्हा आपण बोलतो सगळ्या गोष्टी, सगळ्या जुन्या आठवणी, आधी कसं भेटलो होतो ते सगळं लक्षात येतं आणि खरंच मन खूप छान, म्हणजे खूप हलकं होऊन जातं. आणि तिने फोर्स केला, त्यामुळेच आम्ही तिथे राहिलो. आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे पण केलं. म्हणजे हे सगळं असतं ना, आपलेपणा हा खूप आता कमी कमी होत चालला आहे, जो अशा भेटण्यामधून, एकत्र येण्यामधून वाढतो. खरंच आम्ही जेवण वगैरे केलं, खूप छान जेवण बनवलं होतं तिने. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही तिथेच आराम केला. म्हणजे जवळपास 5 वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो. 11 वाजता आम्ही तिथे गेलो होतो आणि 5 वाजेपर्यंत तिथेच होतो. आणि मग नंतर घरी जायची वेळ आली. प्रिशा काही तिला सोडत नव्हती, पण आता जायचं होतं. चला, बाकीच्या गप्पा आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये मारूया. तोपर्यंत तुम्हाला बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.